एक मिनिट मला माझ्या पद्धतीने काम करू द्या, मध्ये पडू नका. माझ्या हद्दीत माझीच ऑर्डर चालणार. हंडी फुटली का? नाही मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय? मला इथे नाही थांबायचे, प्लीज इथून घेऊन चल. वर एक रूम आहे फक्त आपल्यासाठी. तू ड्रग्स घेतलेस? तू नाही घेतले? ट्रिपसाठी 1-2 दिवस सोडले तर साऊ माझ्यापासून वेगळी कधीच राहिली नाही. आता काही तासांसाठी गेलीये, काही वर्षात ती कायमची जाणार आहे. तू साऊ 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 कुठे आहेस? साऊ अरे कुठे आहेस साऊ? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडे? पप्पा पप्पा काय करताय? साऊ कुठे आहे? माझी साऊ कुठे आहे? पप्पा पप्पा सांगा माझी साऊ कुठे आहे? पप्पा 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 साऊकडे लक्ष असू दे. बोला. गुड मॉर्निंग बायको. गुड मॉर्निंग नवऱ्या. झोप झालेली दिसतेय छान. किती दिवसांनी असं म्हटलंस ग? तुला आठवतंय पूर्वी प्रत्येक फोनची सुरुवात तू असं करायचीस. बोल नवऱ्या. मग आज देवाने तुला मनापासून आशीर्वाद दिलेला दिसतोय. बोल नवऱ्या. झोप झाली का व्यवस्थित? अरे एकदम कडक. तू गाडी चालवतोयस? अगं साऊसाठी ब्रेड बटर आणायला चाललोय आज. फादर्स के हात का ब्रेकफास्ट फॉर माय साऊ. झोपलंय की काय बाळ अजून? हो ना. बरं मग तू गाडी चालवताना बोलू नकोस, घरी गेल्यावर फोन कर. ए नाही ऐक 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 ना, बोल ना माझ्याशी. काय आता काय ट्रॅफिक नाहीये, मस्त क्लिअर आहे रोड. ऐक ना, मला तुझ्याशी बोलावं असं वाटतंय. मला तुझी खूपच आठवण येते. काय सकाळ सकाळ आज बायकोची आठवण का बरं? कारण मला तुला काही सांगायचंय. सांग ना.
सिरियस आहे. काय झालंय अभय? सांगू? अरे सांग ना आता. आय लव्ह यू. हॅलो. ऐकतेय मी. मी काही म्हणालो आता. ऐकलं. फक्त ऐकलंस, रिप्लाय नाही केलास. अरे इतक्या वर्षांनी तू बोललायस, तुला तरी आठवत आहे का कधी बोलला होतास ते? अच्छा, म्हणजे जसं काय तू दर दिवशी मला आय लव्ह यू म्हणतेस. पण मी रोमॅन्टिक नाहीच आहे, तू रोमॅन्टिक आहेस. श्रद्धा यार या पुढे ना सगळं छान होणार आहे. तुझं काम झालं? डील झालं? झालंय. अरे सुपर झालंय. ठीक, सुपर. बघ, साऊला पहिल्यांदा बरोबर घेऊन गेलास आणि तुझं काम झालं. पायगुण चांगला आहे साऊचा. हा, लेकीचा पायगुण आहेच तुझ्या, पण तुझा पण आहे, कारण तू माझ्या सतत मनात असते ना. बापरे, आज काही खरं नाहीये. म्हणजे लेकीचं क्रेडिट सुद्धा नवरा बायकोला देतोय. नाही, दिस इज रॉंग. आय ऑलवेज गिव्ह यू क्रेडिट. बरं, आता तू पोचल्यावर फोन कर, म्हणजे दोघांशी बोलता येईल मला. आणि तू साऊला डॉग दाखवायला जाणार होतास, त्याचं काय झालं? हा, जाऊ ना आम्ही. आता आवरून जाऊ तिकडे. बर. श्रद्धा, आज एक वाक्य लिहून ठेव. लाईफ इज गोइंग टू बी ब्युटिफुल. पण माझ्यासाठी हे खूप आधीच झालंय. तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच. नाही, तू अजून उत्तर नाही दिलंस. उत्तर दिलंस की मला पटेल. चल लवकर. आय लव्ह यू टू. दॅट्स लाईक माय बायको. हे बाय बाय. सर आला का नाही चौकीत आज? सुट्टी आहे माझी. फोन करून सांगायचं तरी ना. फोन बंद करून ठेवलाय तुम्ही. माझा फोन आहे जमदाडे. तो मी चालू करीन, बंद करीन, नाही तर फेकून देईन. सर असं नाही ना करू शकत तुम्ही. जनतेचे रक्षक आहात. जनता तुमच्यापर्यंत रिचेबल असायला पाहिजे ना. का ना जमदाडे, का डोक्याची मंडई करतेस? हा, कारण चौधरी मॅडमनी माझ्या डोक्याची मंडई केली आहे. त्या पण तुम्हाला फोन करून करून वैतागले आहेत सर. त्यांनी मला फोन केला, तुम्हाला शोधायला सांगितलं. नशीब तुमच्या या सगळ्या टपऱ्या मला माहिती आहेत. सर चला, मॅडम तुम्हाला बोलवतायत. कळाला पिसा काढायला. असं का बोलताय सर? मग काय बोलू जमदाडे? इथे मी टीप 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 म्हणून कोंबड्यासारखा नाचतोय आणि तिकडे लोकल पोलीस स्टेशन मधून न्यूज लीक होते आणि म्हणून रेड टाकायच्या आत पब्लिक गायब होते. पण ही जनावरं कुठेतरी जाऊन पार्टी करत असणार. डेफिनेटली केली असणार 100%. सर पार्टी कॅन्सल झाली असेल तर? शक्यच नाही. पार्टीसाठी निघालेली जनावर आहे ती, शुद्धीत घरी जाणार नाही. 100% ही पार्टी दुसरीकडे कुठेतरी झाली असणार. आतापर्यंत ना एकेकाला फोडत असतो मी. त्यांना काय तोंड घेऊन जाऊ मॅडम समोर? आता काय शिव्या खाऊ त्यांच्या? सर ऐका ना. जा, सांगितलं ना मी. ते युनिफॉर्म घालून आलीस तू इथे. लोकांना हॉटेल टपरीवर हप्ता मागायला येतेस. जा. ओके, जाते. काय झालंय काल रात्री? चमत्कार. काय झालं एक्झॅक्टली? अरे टांगा पलटी, घोडे फरार. किती जिंकलास?
किती नाही, फोनवर नाही सांगता येणार. ज्या माणसाला देण्या इतके पैसे प्लस किंवा प्लस 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 काय सांगतोय? ते आपले हात में जादू आहे. पत्ते आपल्या इशाऱ्यावर नाचतात. I'm so happy for you, Abhay. Finally, your gambling has paid off. अरे आय एम द ग्रेट गॅम्बलर. नाही, पत्ते तुझ्या तालावर नाचतात हे माहितीये मला, पण तू पत्त्यांच्या तालावर नाचणार नाहीयेस. तू प्रॉमिस केलंस तसं. अभय, तू साऊची शपथ घेतली होतीस की यापुढे तू जुगार खेळणार नाहीयेस. हे चालू गरजच लागणार नाहीये. कोणाची शपथ घ्यायची गरज लागणार नाही, कोणाला काही प्रॉमिस करायची गरज नाही, कारण आयुष्यातला सर्वात मोठा जुगार जिंकलोय मी. चालू आता तू बघ माझ्या पोरीसाठी आणि बायकोसाठी काय काय उभं करतो ते. करशीलच. आता कुठे आहेस तू? अगं मी कळंबोलीत आहे. रात्री लगेच हॉटेलमध्ये चेक इन केलं. हो, साऊ आली का? नाही ग, ऍक्च्युली यायला हवी होती पण दमून झोपली असेल तिथेच. अरे मग तू फोन कर ना. ऐक ना ऐक ना ऐक ना, काही एक गरज नाही. मी केला ना फोन की लगेच पहिला फोन उचलेल, येईल. बरं चल, मी फोन ठेवते. मला घरी लवकर पोहोचायचं. आईचं स्पंजिंग वगैरे पण राहिलंय. बरं आई, साऊला फोन कर. आणि ओके, करतो. आणि ऐक, कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू व्हेरी मच. बाय. येस 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 येस. उचल उचल ग बाई. बाई तोंडावर पाडू नकोस मला. अरे वा, आज केक? कुणाचा वाढदिवस आहे का? माझ्या मेलीच्या तारखाच लक्षात राहत नाहीत बघ. वाढदिवस नाही हो, साऊला आवडतो ना असा घरी केलेला केक. अभय पण खातो. म्हटलं आज सुट्टी आहे, रविवार आहे, करूया. एक रात्र लेक बाहेर गेली तर काय तिचं कौतुक. तिचं कौतुक करणार नाही तर कोणाचं करणार. एकटं बाळ तर आहे आपलं. आणि त्या निमित्ताने वैभवी आणि विराज पण खातील. हो, आणि त्यांच्या निमित्ताने तुझे सासरे पण खातील. कमी दे ना त्यांना. शुगर फ्री आहे, काळजी करू नका. बरं ठीक आहे. आज साऊला सांगणार आहे, तुझ्या बाईकवरनं मला एक फेरी मारून आण. अरे वा. त्या दिवशी खूप चिडचिड केली ना मी, पण अभयने तिला टू व्हीलर शिकवली, घेऊन आला. हे सगळं अचानक कळलं मला. थोडी काळजी वाटली आणि असं वाटलं की हे सगळं फार लवकर होतंय. पण मग विचार केला की आजकालची पिढी आहे ती आपल्यापेक्षा 2 पावलं पुढेच असणार. खरे. त्यांच्या स्पीडशी मॅच करायला हवं. ती काही थांबणार नाहीत आपल्यासाठी. पण मीच जर साऊला अशी खेचत राहिले तर तिला कॉन्फिडन्स कसा येणार? अगदी बरोबर. मी सुद्धा साऊला सांगणार आहे मला स्कूटर शिकव म्हणून. तुम्हाला का? मी नाही शिकू शकत? मी यांना सांगणार आहे. मला म्हणत असतात ना नेहमी, जग कुठे चाललंय आणि तू कुठे मागेच राहिलीस. आधी साऊकडून स्कूटर शिकते आणि मग ह्यांना चॅलेंज देते आणि सांगते माझ्यासारखी स्कूटर चालवून दाखवा म्हणून. सांभाळून पण. हो ग, आपल्याला कुठे रेस जिंकायची आहे. मी अभयला फोन करून येते जरा बघा चहाकडे. हो बघते कुठपर्यंत आले. सावकाश या म्हणावं.
गावातली चौकशी केली का तुम्ही? नाही अजून. एक काम करा, आपलीच गाडी घेऊन जा आणि डिझेल भरा. बघा तो माणूस खरं डिझेल मारतो का तो. चालेल, तो माणूस जाम कटकटे आहे हो. बघतो ना. सर 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 सावंतची गाडी चोरीला गेली त्याबद्दल चौकशी सुरू केली आहे. डिझेल केस बाबतीत पण आज बघणार आहोत. बरं मग काही नाही, रिपोर्टिंग केलं सर. असं सर काही हवंय का सर? मी मदत करू? हे तर अमित कारखानेच्या हॉस्पिटल मधलं फुटेज आहे ना? बरोबर आहे, त्याचा हॉस्पिटल मधलंच फुटेज आहे. मी माझं काम जरा करू जमदाडे, शांतपणे. मी चहा आणते सर. आपल्या डायल केलेला नंबर यावेळी स्विच ऑफ आहे. कृपया काही वेळानं प्रयत्न करा. हॅलो काका. हॅलो. मी बोलतोय विराज. हे ताई कुठे रे? 20 मिनिटं झाली पाण्यात डुबते म्हैस असं आई म्हणाली. ऐक ना, हे बाळ, साऊ आली आहे का रे आमच्या घरी? नाही. जाऊन हळूच जाऊन बघ ना. मी आत्ताच जाऊन आलो. केकचं खूप टेस्टी स्मेल येत होतं. श्रद्धा काकूने तुमच्यासाठी एकदम टेस्टी केक बनवलाय. सॉरी मला बोलायचं नव्हतं, सरप्राईज होतं. तुझं सरप्राईज फोडलं. ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. हा, पण सावनीताई तुझ्यासोबत गेली ना रे काका? श्रद्धा काकू म्हणाली तुम्ही दोघं एकत्र येणार आहे म्हणून. हॅलो 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 हॅलो. अरे बाळा, रेंज नाहीये, मी नंतर फोन करतो. ओके बाय काका. ए वैभूताईचा फोन आहे ना तो? हो. तू का हात लावला? चिडणार ती आता. काकांचं नाव आलं म्हणून. दादांचा? हो वैभूताईच्या फोनवर? हो. काय म्हणाले? आपल्या डायल केलेला नंबर यावेळी स्विच ऑफ आहे. कृपया काही वेळानं प्रयत्न करा. साऊनं जाम गुन्हाची आहे. काय झालं? तुला सांगितलेलं पार्टीच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर करंट लोकेशन शेअर कर. केलं पोरीने. कर्जत